राज्यामध्ये आज कोरोनाच्या नव्या 98 रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता 548 वर गेलेली आहे। तर मुंबईमध्ये 34 कोरोना रुग्णांची नोंद झाल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते। तर कोरोना रुग्णांवर सरकारी आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणि यानंतर बातमी आहे तुम्हाला धडकी भरवणारी, कारण देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 5000च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे। देशामध्ये आता 4886 सक्रिय रुग्ण आहेत। त्यामुळे केंद्रानं आता सर्वच राज्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सर्व राज्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसोलेशन बेड आणि आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4866 आहे आणि त्यापैकी गेल्या 24 तासांमध्ये 564 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे। सर्व राज्यांच्या सचिवांसोबत सुद्धा व्हर्च्युअल मीटिंग झाली। त्यांना सूचना दिलेल्या आहेत। गर्दीच्या ठिकाणी मास्क वगैरे वापरले पाहिजेत। ह्या ज्या काही त्या ठिकाणी गाईडलाईन किंवा सूचना होत्या कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या, तर त्या सूचनांचं जनतेने पालन करावं। तीव्र ज्याला म्हणता येईल, मागची जशी लाट आली होती आपली तिसरी लाट, दुसरी लाटमध्ये जे काही त्या ठिकाणी प्रमाण तसं असं नाही आहे, पण तरी लोकांनी काळजी घ्यावी। दरम्यान कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता शाळकरी मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी चिंतेची बाब ठरते। शाळकरी मुलांनाही कोरोनाचा धोका निर्माण झालाय। ते कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। कोरोना वाढला, मुलांना सांभाळा। कोरोनामुळे वाढलं पालकांचं टेन्शन। उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळा सुरू झाल्या आणि त्यातच कोरोनाची पुन्हा एंट्री झाली आहे। त्यामुळे SARS-CoV-2 या व्हायरस पासून मुलांना सांभाळण्यासाठी आता शाळांबरोबरच पालकांनाही पुरेशी काळजी घ्यावी लागणार आहे। IMFच्या माहितीनुसार मुलांमध्ये कोणत्या साथीच्या रोगांचा प्रसार होतोय पाहूयात। आजारांची साथ, लहान मुलांना धोका। देशाच्या रुग्णसंख्येत लहान मुलांचं प्रमाण 13%। मुलांमध्ये कोरोना आणि पोटाच्या आजाराचा वेगानं प्रसार। लहान मुलांना विषाणूजन्य संसर्गाचा धोका जास्त। OPD विभागात पोटाच्या विकारांनी ग्रस्त मुलांचं प्रमाण सर्वाधिक। मुलांमध्ये डायरिया, अतिसुस्ती, डिहायड्रेशन, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणं अधिक। देशात कोरोना रुग्णांची संख्या 5000च्या वर गेली आहे आणि दुसरीकडे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। पावसाळ्याचे दिवस आहेत, टेम्परेचर, पावसाळ्याचे दिवस या सगळ्यांमुळे जे काही आजार 7000 होत असतात त्याच्याबद्दलच्या सगळ्या सूचना आरोग्य विभागाच्या यंत्रणेने दिलेल्या आहेत। त्या माध्यमातून त्याच्यावरती योग्य मॉनिटरिंग केलं जाते। दरम्यान पालकांनी आणि शाळा प्रशासनानं मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी ते पाहूयात। मधुमेह, हृदयरोग, दमा किंवा इतर आजार असणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावं। मुलांना मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सवयी लावाव्यात। मुलांनी पाण्याची बाटली किंवा जेवणाचा डबा इतरांना देणं टाळावं। शाळांमध्ये हवेशीर खोल्या, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था असावी। दरम्यान कोरोनाच नाही तर पावसाळ्यात इतर साथीच्या आजारांचा संसर्गही मोठ्या प्रमाणावर होत असतो। त्यामुळे अशी कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास तिकडे दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करणं कधीही योग्य। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज। दरम्यान आता ठाकरे बंधूंच्या युतीवर पहिल्यांदाच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ज्यामुळे नव्या पिढीच्या युतीसाठी ग्रीन सिग्नल असताना घोडं नेमकं कुठं अडलंय असा प्रश्न विचारला जातोय। पाहूयात याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट। ज्युनियर ठाकरेंचा युतीसाठी ग्रीन सिग्नल। ठाकरे बंधूंच्या युतीवर मौन का? ठाकरे बंधूंची सकारात्मक चर्चा कधी?
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेला आता वेग आलाय. 7 प्रतिसादानंतर सुरू झालेली युतीची चर्चा मध्यंतरी थंडावली होती. मात्र आता शिवसेना मनसे युतीला ठाकरेंच्या नव्या पिढीचाही ग्रीन सिग्नल असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे आता तरी ठाकरे बंधू ज्युनियर ठाकरेंच्या मध्यस्थीनं एकत्र येतील का असा प्रश्न विचारला जातो. मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात. त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर येऊन काही होणार नाही. आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही. मग ते 2 भाऊ आहेत ते बोलतील नाही. एकीकडे युतीच्या चर्चा सुरू असताना डोंबिवलीतील पलावा पुलाच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं होतं. तो युतीचा भाग होता असं म्हणत आदित्य ठाकरेंनी युतीच्या चर्चेंना आधीच ग्रीन सिग्नल देऊन टाकलाय. मग पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. दरम्यान राज्याच्या हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत असं म्हणत राऊतांनी युतीसाठी ठाकरे सेना तयार असल्याचं स्पष्ट केलं. आमचे नेते एका सुरात बोलतात. आमचे पक्षप्रमुख किंवा माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत. याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. त्यांचे नेते कोण मला माहीत नाही. भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली आहे आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला, एवढंच मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काही समजून घ्यायचं आहे ते या 2 नेत्यांकडूनच रितसर कळवण्यात येते की असा निरोप येईल. ठाकरे सेना युतीसाठी सकारात्मक असल्याचं बोललं जातंय. त्यात आदित्य आणि अमित ठाकरेंनी युतीला ग्रीन सिग्नल दिलाय. मात्र नव्या पिढीचे हे दोन्ही ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना ठाकरे बंधूंनी युतीवर अद्याप मौन का बाळगलंय. पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं युतीच्या चर्चेला उधाण आणून दोन्ही ठाकरे राजकीय अस्तित्वाची चाचपणी करतायत का? पालिका निवडणुकीत एकत्र येण्यासाठी ठाकरे बंधू कोणती नवी रणनीती आखतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान दररोजच सकारात्मक आहे असं सांगून युती कशी होईल असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडेंनी विचारलाय. मनसे युतीसाठी सकारात्मक आहे, मात्र राज ठाकरेंकडे प्रस्ताव यायला हवा असं त्यांनी म्हटलंय. रोज रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकते युती, हे मला असं वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहीत असेल. आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे हा प्रस्ताव येईल त्या दिवशी ते त्याच्यावर निर्णय घेतील. हे सगळं दुरून डोंगर साजरे आहेत. याच्यामध्ये कुठलेही कुठला प्रस्ताव आम्हाला आलेला नाही. ज्या दिवशी येईल त्या दिवशी निश्चितपणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे योग्य तो निर्णय त्याच्यावर घेतील. ठाकरे गटावर कडाडून टीका करणाऱ्या संदीप देशपांडेंकडनं सूचक संकेत देण्यात आलेले. ठाकरे गट मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना यामुळे पुन्हा उधाण आलंय. राऊतांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचताना संदीप देशपांडेंनी त्यांचा फोटो पोस्ट केला आणि लपवण्यासारखं काहीही नाही असं कॅप्शन दिलं. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यामध्ये युती होणार असल्याची जोरदार चर्चा. नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयामध्ये ठाकरेंचे पदाधिकारी दाखल झाले. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. दोन्ही ठाकरेंच्या पक्षांची जवळीक वाढली असून कार्यक्रमांना सुद्धा दोन्ही ठाकरेंचे पक्ष एकत्र आलेत. नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर आज वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा हजेरी लावली. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना स्थानिक पातळीवर देखील दोन्ही पक्षातील नेत्यांची जवळीक चर्चेचा विषय ठरते. खरं तर या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला संपवायचं राजकारण काही न तर भ्रष्ट करत आहे. परंतु दोन्ही ठाकरे बंधू ज्यावेळेस एकत्र येतील तर या महाराष्ट्रात एक नवीन लाट निर्माण होईल आणि ती लाट ह्या महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाला एक चांगला खेळ बसवल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सांगतो. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
जे घाणेरडे राजकारण चालू आहे, जे हिंदू विरोधी राजकारण चालू आहे, या घाणेरडे राजकारण जे गद्दार करून गेले, शिवसेना प्रमुखांशी त्यांनी गद्दारी केली, राजसाहेबांना काही सैनिक सोडून गेले, आज महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलण्यासाठी हिंदुत्वाला न्याय देण्यासाठी आज सन्माननीय आमचे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी एकत्र येणं ही आमच्या शिवसैनिकांसाठी काळाची गरज आहे. दरम्यान मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंचा बाजार उठलाय, त्यामुळे आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी मोहीम सुरू असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्याला वाचवण्यासाठी आहे, हा पहिलं तरी स्पष्टीकरण द्यावं. कारण का आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा, ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येते. आणि म्हणून तो काय शिवसैनिकांसाठी दौरा नाही आहे, पण त्यांच्या आदू बाळासाठी आहे. ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करून टाकावं आणि ही सगळी नौटंकी बंद करावी. दरम्यान आता पुन्हा एकदा परप्रांतीय आणि मराठी वाद समोर आलाय. मुलुंड परिसरामध्ये परप्रांतीय रिक्षा चालकानं रिक्षा प्रवाशाची हुज्जत घातत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले. उद्धट हिंदी भाषेमध्ये बोलल्याबद्दल मराठी माणसाने मनसे कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते अनिश खंडागे आणि मनसैनिकांनी मनसे स्टाईलने रिक्षा चालकाच्या कानशिलात लगावत माफी मागण्यास भाग पडलं. यावेळेस रिक्षा चालकाने माफी मागत पुन्हा असं करणार नसल्याचं सांगितलं. तुम्ही देत होता तुम्ही काहीतरी करा आता. कुठे राहतो तू? कुठे राहतो तू? क्या बोले पहिले पता तो बोला काय तू साहेबाला काय बोललो? साहेबाला काय बोललो? काय बोला तुम्ही? नाही काय बोला? काय बोला तुम्ही? क्या बोला राज ठाकरे को? हां डाल दे बोल ना. इज्जत से बात कर. क्या बोला राज ठाकरे को? क्या बोला? क्या बोला? हां राज ठाकरे क्या बोलेगा? क्या बोला? त्याने क्या बोलेगा? हां पक्का. जो उत्तर भारतीय काय नाव तुझं? जमुना प्रसाद ह्याने काय केलंय, याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो, मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने ह्याला जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेरा क्या उखाडेगा. ह्याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे. हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग. मैं सर्व साहेबांना माफी मागतो, माझी चुकी आहे, मी तुझ्या पाया पाडतो, मला माफ करा. बोल, राजसाहेब ठाकरे मला माफ करा. राज ठाकरे साहेब मला माफ करा. अमित साहेब ठाकरे मला माफ करा. याच्या पुढे मी असं कधी करणार नाही. मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोलणार नाही. पुढे काय नाही करणार. ठीक आहे. जय महाराष्ट्र बोल. जय महाराष्ट्र. आणि यानंतर बातमी आहे महायुती संदर्भातली. ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं दिली जाते. तर दुसरीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. ऑपरेशन टायगर नेमका आहे तरी काय, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून. शिवसेनेचं पुन्हा ऑपरेशन टायगर. शिंदेंच्या खासदारानं सांगितला मुहूर्त. ठाकरेंचे 5 खासदार शिंदेंच्या संपर्कात. ठाकरे सेनेतील आउटगोईंग काही केल्या थांबत नाहीये. अशातच येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते. पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला आणखीन एका खासदाराची गरज आहे. त्यामुळेच ऑपरेशन टायगर पूर्ण केलं जाणार आहे. त्यामुळे ठाकरे सेनेचे 5 खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं देण्यात आली. तर दुसरीकडे शिंदेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे सेनेच्या फुटीचा मुहूर्तच सांगून टाकलाय. मोठ्या प्रमाणामध्ये खासदार आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमदार सुद्धा उभाटा गटाचे नाराज आहेत. आणि पोळा कधी फुटतो याची फक्त लोक वाट पाहत आहेत. ज्या दिवशी पोळा फुटेल त्या दिवशी उभाटा गट तुम्हाला रिकामा झालेला दिसेल, एवढं मात्र मी तुम्हाला नक्की. ज्या दिवशी मुहूर्त निघेल त्या दिवशी सांगू. आणि सांगून मुहूर्त निघणार नाही. आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस आम्ही सुद्धा काही मुहूर्त सांगून बाहेर निघालेलो नव्हतो. ठाकरे सेनेतील नेत्यांचा शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवलं. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून ऑपरेशन टायगरला सुरुवात झाली. ठाकरेंचे माजी आमदार आणि नेत्यांचा शिंदे सेनेत पक्षप्रवेश झाला. महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरेंचे अनेक नेते शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
नाशिकमधील ठाकरे सेनेचे नेते शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पक्षांतर बंदीच्या कायद्यापासून बचावासाठी शिंदेंना एका खासदाराची गरज आहे. पावसाळी अधिवेशनाआधी ऑपरेशन टायगर पूर्ण करण्याचा निर्धार आहे. दरम्यान भाजपचे मंत्री गिरीश महाजन शिंदेंची शिवसेना फोडण्याची तयारी करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तर शिंदे सेनेतील किती खासदार भाजपकडे आणि किती अजितदादांच्या पक्षात प्रवेश करतील याची आकडेवारीच राऊतांनी मांडली. मी उद्या असं म्हणालो की त्यांच्या पक्षाचे 6 खासदार भाजपात सामील होत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. आणि त्यांच्या पक्षातले 22 आमदार हे अजित पवार गटात सामील होतात आणि उरलेले 10 गिरीश महाजन खिशात घेऊन फिरत आहेत. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे का? असेल तर मला सांगा. माझ्याकडे माझी सूत्रांची माहिती पक्की आहे. गिरीश महाजन एकनाथ शिंदेचा पक्ष फोडतात ही सूत्रांची माहिती आहे. गिरीश महाजन खासगीमध्ये असेही बोलतात की एकनाथ शिंदेचा पक्ष मी जमीनदोस्त करेन. असं ते खासगीत फडणवीस आणि त्यांच्या चर्चा सुरू आहे सध्या. तर याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. अशा तब्बल 5 खासदार जर शिंदेंच्या संपर्कात असतील तर आता ठाकरे नेमकं काय करणार? शिंदेंच्या सेनेत जाण्यापासून ठाकरे खासदारांना थांबवणार का असा प्रश्न निर्माण झालाय. तर दुसरीकडे शिंदे सेना महायुतीतील जागा वाटपाच्या वादावर तोडगा काढून पालिका निवडणुकीला सामोरं जाणार का हे पाहणंही महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि यानंतर बातमी आहे अत्यंत महत्त्वाची. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये मोठा राडा झाला. भाजपाचे आमदार रणधीर सावरकर आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एकमेकांवर धावून गेले. दोघांकडून एकमेकांना प्रचंड अश्लील शिवीगाळ करण्यात आली आणि दलित वस्तीच्या मुद्द्यावरनं दोन्ही आमदारांमध्ये भांडण झालं. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेमध्ये आज अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. भर बैठकीमध्ये दोन्ही आमदारांची एकमेकांना अश्लील शिवीगाळ बघायला मिळाली. यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी गोंधळ घातला. जिल्हा परिषदनं प्रशासकीय मान्यता देऊन जिल्हा विभागाला सादर केल्या 8व्या महिन्यात प्रमा दिल्या. मग यांनी निधीच रिलीज केला नाही. पण जिल्ह्याचा डीपीटीसीचा निधी 300 कोटी संपूर्ण निधी 10 मार्चला जमा झाला. 10 मार्चला मग 10 मार्चला जमा झाला. हे 31 तारखेला आम्ही पैसे वितरित केले म्हणतात आणि तो बीडीओवर गेला आणि तो वापस आला. का तुम्ही 31 मार्चला निधी रिलीज केला? मग 10 ते 30 तारखेपर्यंत तुम्ही काय केलं? मग कशाची वाट पाहिली? पैशाची वाट पाहिली का तुम्ही? तर दुसरीकडे संभाजीनगरात भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आलेत. संभाजीनगर शहरातील भाजपा कार्यालयावर शिवसेना उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होतं. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाची मोहीम सुरू आहे. या आंदोलनात छत्रपती संभाजीनगर शहरामधील उस्मानपुरा भागामध्ये असलेल्या भाजपाच्या कार्यालयावर शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी चालून जाऊन बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना त्यांनी निवेदन दिलं. भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा महायुती म्हणा, तर त्याच्यातले महत्त्वाचे जे मुद्दे, समजा आपण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं. त्याच्यानंतर आपण 12,000 रुपयावरून 15,000 अशा पद्धतीनं शेतकरी सन्मान योजनेत वाढ करू असं म्हटलं होतं. लाडक्या बहिणींना आपण 1,500 वरून 2,100 रुपये देऊ म्हटलं होतं. त्याच्यानंतर राज्यातील ग्रामीण भागात 45,000 गावात पाणंद रस्ते बांधण्यात येतील असं आपण म्हटलं होतं. आपण अन्नदाता जो आहे त्याला ऊर्जादाता करू अशा पद्धतीनं आपण म्हटलं होतं. तर याच्यातलं एकही आश्वासन आपल्या म्हणजे सरकारकडून पूर्ण झालेलं नाही आहे. आणि यानंतर बातमी आहे एकनाथ शिंदेंसंदर्भातली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा आहे. सह्याद्री अतिथीगृहामध्ये काल विविध विभागांच्या महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याकडे एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवली आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये आगामी पालिका निवडणुकांच्या जागा वाटपावरनं सुरू असलेली ओढाताण आणि निधी वितरणावरनं अजित पवारांवरील रोष यामुळे महायुतीमध्ये पुन्हा नाराजी नाट्य रंगलेले.
आणि त्याचमुळे शिंदे बैठकांसाठी गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. आणि आता बातमी समृद्धी संदर्भातली. महायुतीची गाडी एकदम सुसाट सुरू आहे. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे विधान केले. आम्ही तिघेही 3 शिफ्टमध्ये काम करत असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलंय. चांगलं ड्रायव्हिंग आहे. असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे, ड्रायव्हिंगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे. आम्ही तिघही 3 शिफ्टमध्ये चालवतो.